बावा जाड झाले ना जाड. होय ते हळूहळू चालतात. नमस्कार, मी रेश्मा. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आम्ही चाललो आहे काजू काढायला रानात. गिरका घेऊन जाऊ. आजचा व्लॉग चालू करतो आपण जंगलात जाऊन. रानात मग कुठे आहे? फॉरेस्ट मध्ये. हा चल. बघ चला पटापट. ही आहे ढिलकाली. चालली मात्र या झोपली वाटतं. इकडे आम्ही सगळेजण कशासाठी उभे होतो तर मीच सांगते. राष्ट्रगीत चालू होतं, त्याच्यामुळे आम्ही सगळेजण स्तब्ध इकडे उभे राहिलो आहोत. रस्त्यामध्येच आमच्या स्कूल आहे आणि त्याचा आवाज आमच्या म्हणजे अर्ध्यापर्यंत येतो, वाटेपर्यंत. तर आम्ही आता चाललो आहे काजू काढण्यासाठी आणि रस्त्यामध्ये मध्येच करवंद दिसली आहेत. तर करवंद खात खात आम्ही चाललो आहे. पण ऊन खरोखर भरपूर ऊन पडलेलं आहे आणि आई ओरडते की चला लवकर लवकर. आणि माणसं बोलतात लागले नाहीत. आम्ही येत मी नाही आली असती. ते ऊन भरपूर मेलं. ते बसायला पण नाही भेटत तिथे. काय काय आहे मग इथूनच लाकडाची. फुकटचं फळ. आता हे कशाला काढतं? पिकू दे. तर इकडे भाजावळ चालली आहे आणि त्या भाजावळचा पण एवढा असं ऊन येतंय ना की काय बोलू. म्हणजे एकदम वाफ मारल्यासारखं होतंय मळ्यामध्ये. आणि पूर्ण हा मळा आहे एवढा मोठा. इकडे जर तुम्ही शेतीच्या टायमिंगला आलात ना, म्हणजे पावसाळ्याच्या टायमिंगला, तेवढा सुंदर दिसतो ना, कारण हा खूप मोठा मळा आहे इकडे आणि इकडे सगळी शेती केली जाते. तर आता पूर्ण बंजर आहे, पण पावसाळ्याच्या वेळेला भरपूर छान दिसतं इकडे क्लायमेट आणि वातावरण पण खूप छान असतं. हे बघा, हे काजू आहेत पडलेले हे आहेत, पण ह्यांना कोण उचलत नाही. ज्या काजूचं ते बाग आहे त्यांची ते लोकच येऊन उचलतात. अशी आहेत आमची कोकणी माणसं. कोणीच नाही उचलत हे. कारण का माहिती आहे का? मेन म्हणजे त्याला दंड आहे. जर दुसऱ्या कोणाची काजू उचलून घेऊन गेली तर त्याला दंड बसतो. म्हणून ह्या बघा किती काजू आहेत खाली पडलेले. कोणच उचलत नाहीये त्याला. रस्त्याने ही वाट आहे, पण वाटेतल्या काजू कोण उचलत नाही. आम्ही पण नाही उचलल्या. तर आम्हाला बांधावरूनच खाली उतरायचं आहे. बेडा आहे लावलेलं, पण त्याला काटे भरपूर लावलेत कारण गुरं आतमध्ये जातात आणि पूर्ण काजू वगैरे खाऊन टाकतात. म्हणून इकडे लावला आहे काट्यांचं बेडा. पण आम्ही आता दगडी पार करून जाणार आहे बांधावरून. हे बघा, ह्या लोकांनी दुकानावर जाऊन खाऊ घेऊन आला आणि खाऊची पार्टी इकडे पण चालली आहे ह्या लोकांची. आणि इकडे काजू आहेत हे बघा. तर ह्या वर्षी जास्त काही काजू लागल्या नाही. गेल्या वर्षी पण मी ही बाग दाखवली होती, तेव्हा काजू भरपूर लागल्या होत्या. पण ह्या वर्षी खूप कमी काजू आल्यात. तर हा जसा मोहर आहे तो पूर्ण सुकला आहे, कारण परत त्याला वाटत नाही की परत त्याला काजू धरतील असं. आणि काजूच्या झाडावरती काजू नाही आहे. जे पण लागलेले होते ते सगळे पडलेत खाली. म्हणजे जसं मे महिन्याच्या एंडिंगला जे काजू लागतात आणि खाली पडून राहतात, तसं ह्या महिन्यामध्ये झालं आहे. तर इकडे छोटी एक काजू होती, ती लागली आहे, थोडी बऱ्यापैकी लागले. म्हणून मग म्हटलं हातानेच त्याचे काजू काढून घेऊया.
खा बोंडू, खा बोंडू, दाखव बोंडू कसा असतो त्या. पाणी पियायला द्यायचं. ए तू वर आता अशी जा आणि जरा ती पिशवी घे. किती भेटले? काजू खाली पडलेले आहेत आणि वरून पाडले आणि खाली जमवायची पण खूप मेहनत लागते. आणि पूर्ण काजूची जी झाडं आहेत ते त्यांच्या फांद्या खाली आलेल्या असतात आणि पूर्ण वाकून काजू बिया काढायला लागतात, शोधायला लागतात. तर ही आहे आंब्याची बाग आणि बघा किती लागली आहे ती. आणि हे रत्नागिरीचे हापूस आंबे आहेत बरं का. मे महिन्यात यावा कोकणात खायला. तर इकडे रानातलं नळ आहे, तिकडे तोंड वगैरे तिथं पाणी प्यायलो थंड. आणि खरोखर आता घरी जायला ताकद नाही आहे कोणाच्या मध्ये. सगळेजण दमले भरपूर, कारण उन्हामुळे दमलोय. बाकी तर एवढं काय काजू भेटला नाही आम्हाला, पण खरोखर दमलो आम्ही. ही आहे सनगरेवाडी. तर म्हणजे आमच्याच गावामध्ये. तर कसं आहे आमचं गाव भरपूर सुंदर आहे, खूप छान आहे आणि तुम्हाला पण बघायला आवडलं असेल. पण हेच असं गाव पावसाळ्यात बघितलं तर पावसाळ्यात अजून खूप मजा येईल. OMG ब्ल्यू पाणी काय. तर इकडे स्कूल आहे आणि हे लोक म्हणजे स्कूलमध्ये परी आणि आमची गेले स्कूलमध्ये. तर ह्या लोकांना हाक मारतात त्यांना. ए परी, आरुषी, होय बबन गेला. बबन या आहेत गावच्या विहिरी. विहिरीचं पाणी आता कोण ओढायला येत नाही, कारण प्रत्येकाच्या घरी नळ लागलेत. विहिरींचं पाणी घराघरामध्ये गेलं आहे, त्याच्यामुळे आता विहिरीवरती कोण येत नाही पाणी ओढण्यासाठी. दुपारी काजू काढून आलो आणि खरोखर खूप दमलो होतो. त्याच्यानंतर मग संध्याकाळ झाली, थोडं झोपलो. संध्याकाळी उठलो आणि झाडांना पाणी वगैरे टाकायचं होतं. गहू साफ करायचं काम चालू आहे. बसलो गहू आणि साफ करायला. काय काम चालू आहे? काय बस. आम्ही गेलो होतो सनगरेवाडीमध्ये, म्हणजे माझ्या वहिनीच्या घरी माहेरी तिकडे काजू काढायला. तर वहिनी म्हणते तुम्ही आमच्या घरी का नाही गेले, पण
खरोखर बोलू तर आम्हाला उन्हातून जरा पण जमलं नाही जायला. तर तेच तिचं चालू आहे की मम्मीला सांगते की आहे सगळेजण गेले होते पण आमचा दरवाजा बंद होता. संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालली आहे. डांब्याची भाजी, भाकरी, भात, डाळ. काय करतेस रे आय? आई काय करतेस? काय करतेस? आम्ही गेली, मी डांबा होताय, मामीच तिकडे होती. माझा इकडे डांब्याची भाजी बनणार. तर हा व्हिडिओ आपण इथेच संपूया. भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. आतासाठी बाय बाय ना, गुड नाईट.